फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व मंडळी कशा आहात तुम्ही? सर्व हेल्दी फूड खात आहात ना आणि माझं चॅनल बघत आहात ना आणि मुख्य म्हणजे हसत आहात ना? मी सुद्धा ओके आहे, मजेत आहे। तर हे बघा, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मैसूर पाकची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की हा मैसूर पाक कसा बनवायचा आहे। अगदी परफेक्ट आपला मैसूर पाक बनणार आहे। तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा फुल वॉच केल्यानंतर। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया मैसूर पाक। हे बघा, मैसूर पाक बनवण्याकरता आपण साहित्य बघून घेऊया। तर साहित्यामध्ये मी इथे 1 कटोरी बेसन घेतलेले आहे आणि 1 कटोरी तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि 1 कटोरी साखर घ्यायची आहे। ह्या तिन्ही वाट्या सारख्या साईजच्या आहेत आणि आपल्याला असंच प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे आपला मैसूर पाक जो आहे परफेक्ट होईल। आणि अर्धा कप आपल्याला अर्धा कटोरी पाणी घ्यायचं आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे बेसन आहे हे आपल्याला छान असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे बघा, तर अगोदर आपण बेसन छान असं आपल्याकडे पीठ गाळायची जी पण गाळणी असते ज्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे। हे बघा, त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये हे बघा, एका कढईमध्ये हे बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे। कमी फ्लेमवर, लो फ्लेमवर छान असं कंटिन्यू फिरवत राहा, नाहीतर आपलं बेसन जे आहे जळून जाईल। अशा प्रकारे छान असं थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, बेसनाचा कलर थोडा चेंज झालेला आहे। आता आपण यामध्ये हे जे आपलं तूप घेतलेलं होतं त्याच्यामधलं अर्ध तूप आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। अर्ध तूप आपण वाजवून ठेवूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिट छान आपल्याला आणखी याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। हे बघा, तूप छान मिक्स करून घेऊया आपण। 3 ते 4 मिनिट झालेलं आहे। बेसन आपलं छान असं मी भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये। आता गॅस बंद करायचा आहे आणि आता एका पॅनमध्ये आपण एक चाशणी रेडी करून घेऊया। त्याकरता मी इथे अर्धा कटोरी पाणी टाकत आहे आणि 1 कटोरी इथे आपल्याला साखर टाकायची आहे आणि आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे, एकतारी पाक। कंटिन्यू फिरवत राहून एक तारेचा पाक तयार करायचा आपल्याला। हे बघा, आपला एक तारेचा पाक जो आहे रेडी झालेला आहे। हे बघा, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो पाक आहे आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे थोडा वेळ। तर हे बघा, आपला पाक जो आहे थंड झालेला आहे। आता आपल्याला बेसनामध्ये टाकायचा आहे थोडा थोडा, हे बघा, आणि छान मिक्स करायचं आहे। तर हे बघा, आता आपल्याला ही प्रोसेस तेव्हापर्यंत करायची आहे जेव्हापर्यंत हा जो पाक आहे कढई सोडत नाही, तेव्हापर्यंत आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आणि कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आपल्याला। हे बघा, छान असं मिक्स झालेलं आहे आपला पाक आणि बेसन। आता आपण यामध्ये आपलं राहिलेलं जे तूप होतं ते सुद्धा टाकून देऊया। अर्धा कटोरी तूप मी इथे ठेवलेलं होतं ते सुद्धा आपण इथे टाकून देऊया आणि छान असं मिक्स करायचं आहे। हे बघा, पाक सुद्धा टाकून देऊया आपण राहिलेला थोडासा। हे बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं आहे। तर हे बघा, मी सर्व मिश्रण छान एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये तूप सुद्धा टाकलेलं होतं मी वरून। आता छान असं पाक सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे ऑलमोस्ट आपलं मिश्रण रेडी झालेलंच आहे। हे बघा, पाक सुटलेला आहे। हे बघा,
आपलं मिश्रण आणि कढई वेगळी झाली म्हणजे आपण समजायचं की मैसूर पाकचं हे जे मिश्रण आहे परफेक्ट झालं. हे बघा परफेक्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. हे बघा आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण आपलं मिश्रण टाकूया आणि आपल्याला 2 घंटे छान सेट होण्याकरता ठेवायचं आहे. 2 घंट्यानंतर आपलं मिश्रण एकदम छान परफेक्ट होईल. त्यानंतर आपण कटिंग करूया आणि आपला मैसूर पाक रेडी होईल. हे बघा सेट होण्याकरता असं आपण छान सेट करूया चमच्याने, अशा फ्लॅट चमच्याने. आणि याला बाहेर ठेवलं तरी चालते, फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. अशा प्रकारे सेट करा. तर चला आता आपण हे 2 घंट्याकरता छान सेट होण्याकरता ठेवूया. हे बघा तर हे बघा मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण कटिंग करूया. हे बघा तर कसा वाटला तुम्हाला हा माझा मैसूर पाकचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हे बघा अशा प्रकारे कट करून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे. हे बघा किती खुसखुशीत झालेला आहे. हे बघा अगदी परफेक्ट झालेला आहे. हे बघा आपला मैसूर पाक अगदी परफेक्ट झालेला आहे. तर चला आता आपण प्लेटिंग करूया. हे बघा तर कसा वाटला नक्की सांगा आणि करून बघा. अशाच प्रमाणात करायचा म्हणजे आपला मैसूर पाक अजिबात बिघडणार नाही आणि परफेक्ट होईल. हे बघा तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका टेस्टी हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि मराठी किचन विथ मनीषा बघत राहा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा आपला मैसूर पाक रेडी झालेला आहे तर नक्की करा. बाय बाय.